मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावलाय। काही लोक मनात येईल ती आश्वासनं देतात, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा असा टोला फडणवीसांनी लगावलाय। आश्वासन देताना आपण ते पुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही। मला त्यांनाही काही म्हणायचं नाही। त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो। पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा। अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही लोक कसे आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत। 15 तारखेला सकाळी उठायचं आणि उठण्याकरता घड्याळीचा अलार्म लावायचा। कुठला? घड्याळीचा अलार्म लावायचा आणि अलार्म वाजला की घड्याळ बंद करायचं। अलार्म बंद करायचा, ते घड्याळ घरीच ठेवायचं आणि मग आपण मतदान केंद्रावर जायचं। आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी मशीन आहे त्याच्यावर फक्त कमळ पाहायचं। उमेदवाराचा चेहरा आठवायचा नाही, तो काळा आहे की गोरा आहे, केस आहे की टकला आहे, काही लक्षात ठेवायचं नाही। एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कमळ कमळ कमळ। एकच गोष्ट लक्षात ठेवायची, त्या ठिकाणी गेल्यानंतर कमळाचंच बटन दाबायचं। तर विल्सन जिमखानाचं नाव बदलण्यात आलंय। जैन संस्थेकडून विल्सन जिमखानाचं नामांतरण करण्यात आलंय। जैन जिमखाना असं हे नामांतरण करण्यात आलंय। आता जिमखानाचं हे नामांतरण झाल्यानंतर धार्मिक उपक्रमांना देखील सुरुवात करण्यात आली। विशेष म्हणजे मैदानात तरुण पिढी खेळण्यासाठी येत होती। आता याच कारणानं ऐन निवडणुकीत हा वाद उफाळल्याचं पाहायला मिळतं। जिमखाना मराठी माणसाचा हातात तो राहू द्या यासाठी गिरगावकरांनी संघर्ष अजूनही संपलेला नाही। तिथे आता कबूतरखाना करावा बाहेर त्यांनी, त्या बाहेरच्या मैदानामध्ये, पण सर्व नियम डावलून घाईघाईनं हा जिमखाना जैन संघटनेला देण्यात आला मंगलप्रभात लोढा यांच्या दबावामुळे। आणि याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहे। 10,000 स्क्वेअर मीटरची जी एक जागा आहे ती जैन कबूतरखान्याला, जैन जिमखान्याला देण्याचा प्रकार समोर आलाय। आणि खऱ्या अर्थानं या संदर्भात स्थानिकांनी आंदोलन केलं होतं, तरी सुद्धा हा प्रकार घडलाय। आता त्या ठिकाणी कबूतरखाना बसवावा आणि मुख्यमंत्र्यांनी आणि बावनकुळेंनी सुद्धा या सगळ्या प्रकाराला जबाबदार असल्याचं राऊत म्हणतात। मुळात तर राऊतांना अर्धवट ज्ञान आहे, अर्धवट ज्ञानावर ते बोलतात आणि त्यामुळे अर्धवट रावांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।